तर मंडळी हे काय आहे माझ्या हातात बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे मिळतेत का? तुम्ही काय म्हणते त्याला? आणि तुम्ही ह्याचं भाजी आधी खाल्लंय का? असं मला तर वाटते हे पावटा म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. आजीनं काहीतरी वेगळं नाव सांगितलं मला ते मला आठवत नाही आहे. समजलं ना विचारलं तर नक्की मी कमेंटमध्ये मेन्शन करेनच. आणि आजीनं आणलं होतं हे येताना आणि मी ते आजीनं वेगळं सांगितलं होतं बनवायला पण मी वेगळं टाईपमध्ये बनवायला लागले आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. असंच तुम्ही कधी बनवलेत का असं? आणि पहिल्यांदा धुवून घेतलं आणि स्वच्छ पाण्यात आणि एक शिट्टी काढून घेतली. आणि काय काय लागतात बघा कांदा टोमॅटो एक बटाट अशी स्लाईड करून मी हे करून बारीक स्लाईडनं असे कापून घेतले आणि वलं नारळाचं किस आणि कोरिएंडर थोडंसं. आता मी फोडणी द्यायची थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी अशी तडतडली की ना 1 चम्मच आलं लसूण पेस्ट आणि जे आपण लांब लांब चिरून घेतलं होतं ना स्लाईसचं म्हणजे ऑनियन ते टाकायची. आणि बटाट पण आधीच त्याच्यासोबतच टाकायची कारण ना बटाट का आपण शिजू घेतलं नाही त्यामुळे ना थोडंसं तेलामध्ये अशी परतवलं ना ते मऊ पडतात लगी. आणि जे आपण टमाट घेतलं होतं टमाट बिमा सगळं घालून त्याच्यामध्ये ना जे आपल्याला चवीपुरतं मीठ ना ते त्याच्यामध्येच टाका कारण लगी म्हणजे अशी मऊ पडते. आणि पुन्हा जे आपला घरगुती मसाला आहेत ना ते सगळं ॲड करा. गरम मसाला काळं तिखट आणि हळद मीठ म्हणजे आधी आपण मीठ घातलेलंच आहे आणि थोडंसं लाल तिखट घाला. आणि जे आपण पावटा शिजू घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि ह्याच्यामध्ये वरती आपलं वलं नारळाचं खीस आणि वरती कोरिएंडर हे असं सगळं मस्तपैकी मिक्स परतून घ्यायची बरं का. आणि झालं बघा झटपट आणि 2च मिनटं अशी वाफेवर बारीक गॅसवर शिजून घ्यायची. कधी एकदाच जेवून घेते असं वाटत होतं मला. आणि एवढी खरंच सांगते एवढी स्मेल मस्त येत होतं बरं का. आणि ह्याच्यासोबत मला कडक भाकरीसोबत मस्त लागलं. मी कडक भाकरीसोबत ट्राय केली, भातासोबत ट्राय केली, चपातीसोबत ट्राय केली आणि जास्त रिझल्ट मला मिळालं की कडक भाकरी आणि ही आमची भाजी याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागलं. आणि खरंच तुम्ही पण हा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.